नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक सचिन पवार, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सटाणा, कर्मवीर आबासाहेब तथा नारायण मनसारम कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सटाणा, FY BCom ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्य या विषयाच्या प्रकरण क्रमांक 3 ग्राहक संरक्षण कायदा या विषयाच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. या लेक्चरमध्ये आपल्याला या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्याआधी आपण मागच्या लेक्चरमध्ये काय मुद्दे बघितले होते त्याचं पुनरावलोकन करणं महत्त्वाचं आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण ग्राहक संरक्षण समिती या ग्राहक संरक्षण समितींचा अर्थ, त्याच्यानंतर ग्राहक संरक्षण समितींचे प्रकार, याच्यामध्ये आपण प्रथमदर्शनी ग्राहक संरक्षण समिती 3 स्तरावर स्थापन करण्यात येते. त्याच्यामध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण समिती, राज्य ग्राहक संरक्षण समिती व राष्ट्रीय किंवा केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती. मग याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण समिती याविषयी माहिती बघितली होती. यामध्ये आपण मग ग्राहक संरक्षण समितीची रचना, जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची कार्यपद्धती आणि जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची उद्दिष्टे बघितली होती. तर मग ह्या लेक्चरमध्ये आपण राज्य ग्राहक संरक्षण समिती याविषयी माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी या व्याख्यानामध्ये आपल्याला कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर राज्य ग्राहक संरक्षण समितीबाबत चर्चा करायची आहे ते आपण पाहू. तर याच्यामध्ये आपल्याला राज्य ग्राहक संरक्षण समितीबाबत ज्या कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत, आपला जो ग्राहक संरक्षण कायदा 1986 आहे, त्या ग्राहक संरक्षण कायदा 1986मध्ये काय राज्य ग्राहक संरक्षण समितीबाबत कायदेशीर तरतुदी दिल्या आहेत त्याची माहिती आपल्याला बघायची आहे. त्याच्यानंतर या राज्य ग्राहक संरक्षण समितीची रचना, या राज्य ग्राहक संरक्षण समितीची कार्यपद्धती आणि राज्य ग्राहक संरक्षण समितीची उद्दिष्टे आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायची आहेत. तत्पूर्वी राज्य ग्राहक संरक्षण समितीबाबत कायदेशीर तरतूद काय दिलेली आहे ते आपण पाहू. तर आपला जो भारतीय ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 7 आणि कलम 8 मध्ये राज्य ग्राहक संरक्षण समितीबाबत कायदेशीर तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. मग या कायदेशीर तरतुदींमध्ये राज्य ग्राहक संरक्षण समितीची स्थापना असेल, राज्य ग्राहक संरक्षण समितीची रचना असेल, राज्य ग्राहक संरक्षण समितीची कार्यपद्धती असेल आणि राज्य ग्राहक संरक्षण समितीची उद्दिष्टे असतील, ही आपल्याला ग्राहक संरक्षण कायदा कलम 7 आणि कलम 8 मध्ये देण्यात आलेली आहेत. मग आता राज्य ग्राहक संरक्षण समितीबाबत माहिती बघत असताना आपल्याला प्रथमतः स्थापना आपण बघू की राज्य ग्राहक संरक्षण समितीची स्थापना कशा प्रकारे केली जाते. तर राज्य ग्राहक संरक्षण समितीची स्थापना ही आपला जो भारतीय ग्राहक संरक्षण कायदा 1986 आहे, त्या 1986 कायद्याच्या कलम 41च्या अन्वये सरकारी राजपत्रात जाहीर सूचना काढून राज्य सरकारकडून या राज्य ग्राहक संरक्षण समितीची स्थापना केली जाते. तर ग्राहक संरक्षण कायदा 1986च्या कलम 41च्या नुसार सरकारी राजपत्रात जाहीर सूचना काढून राज्य सरकारकडून राज्य ग्राहक संरक्षण समितीची स्थापना केली जाते. तर आता या राज्य ग्राहक संरक्षण समितीची रचना आपण बघू. या रचनेमध्ये या राज्य ग्राहक संरक्षण समितीचा जो अध्यक्ष असतो तो अध्यक्ष माननीय मंत्री ग्राहक पुरवठा खाते महाराष्ट्र सरकार. म्हणजे सपोज महाराष्ट्र राज्याची जर राज्य ग्राहक संरक्षण समिती असेल तर महाराष्ट्र राज्याचं जे मंत्रिमंडळ असेल त्या मंत्रिमंडळातील ग्राहक व पुरवठा खात्याचे जे माननीय मंत्री असतील ते माननीय मंत्री हे या राज्य ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष असतील. त्याच्यानंतर या राज्य ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांमध्ये सरकारी अधिकारी आणि बिनसरकारी अधिकारी की ज्यांची नियुक्ती राज्य सरकारद्वारे झालेली आहे हे सर्व या राज्य ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य असतील. तदनंतर राज्य ग्राहक संरक्षण समितीची कार्यपद्धती ही काय कार्यपद्धती असेल, तर राज्य ग्राहक संरक्षण समितीची बैठक आवश्यक असेल तेव्हा बोलावली जाते. वर्षातून या राज्य ग्राहक संरक्षण समितीची कमीत कमी 2 सभा होणं आवश्यक असते. या राज्य ग्राहक संरक्षण समितीची बहुसंख्य सभासद ठरवतील त्यानुसार सभा दर
महिन्यात किंवा 3 महिन्यांनी घेतल्या जातात. तर राज्य ग्राहक संरक्षण समितीच्या सभांबद्दल जे सर्व सभासद असतील ते सर्व सभासद बहुसंख्य सभासद ठरवतील की दर महिन्यात सभा घ्यायची किंवा 3 महिन्याने घ्यायची. त्याच्यानंतर अध्यक्षांना वाटेल त्या ठिकाणी समितीची बैठक होते आणि चिटणीस आणि इतर सदस्यांची चर्चा करून कामकाज ठरविले जातील. तर हे राज्य ग्राहक संरक्षण समितीचे जे अध्यक्ष असतील ते अध्यक्ष हे सभेचंच ठिकाण निश्चित करतात आणि या सभेच्या कामकाजाबाबत काय कामकाज केलं जाईल याबाबत ते या राज्य ग्राहक संरक्षण समितीचे जे चिटणीस असतात ते चिटणीस आणि इतर जे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांची चर्चा करून ह्या राज्य ग्राहक संरक्षण समितीच्या सभेतील कामकाजाचं स्वरूप ठरवलं जातं. यानंतर या राज्य ग्राहक संरक्षण समितीची उद्दिष्टे काय आहेत? तर पहिलं आहे की जीवित व मालमत्तेला धोका पोहोचवू शकतील अशा वस्तू व सेवांपासून ग्राहकांचं संरक्षण करणं, की बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी असलेल्या ज्या वस्तू असतील किंवा ज्या सेवा असतील या सेवांपासून ग्राहकाच्या जीवितास व मालमत्तेत जर काही धोका पोहोचणार असेल तर अशा ज्या सेवा व वस्तू असतील याच्यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी किंवा उद्दिष्ट हे राज्य ग्राहक संरक्षण समितीचं असतं. त्याच्यानंतर वस्तू व सेवांच्या संदर्भात व्यापारातील गैरप्रकारांपासून ग्राहकांचे संरक्षण करणं. बाजारपेठेसाठी विक्रीसाठी आलेल्या ज्या वस्तू व सेवा असतील या सेवांच्या व्यापारातील गैरप्रकार म्हणजे काय? तर वस्तू गुणवत्तापूर्ण नसणे, वस्तू वजनमापात पूर्ण भरत नसणे, त्याच्यानंतर डुप्लिकेट वस्तू असणं, या सगळ्या ज्या व्यापारासंदर्भातील जे गैरप्रकार आहेत या सर्व गैरप्रकारांपासून ग्राहकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी किंवा उद्दिष्टे हे राज्य ग्राहक संरक्षण समितीचं असतं. त्याच्यानंतर जेव्हा शक्य असेल तेव्हा ग्राहकांना विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा वाजवी स्पर्धात्मक किमतीला मिळतील याची खात्री मिळवण्याचा हक्क ग्राहकांना देणं. आता आपल्याला माहिती आहे की काही ज्या हंगामी वस्तू असतात या हंगामी वस्तूंच्या बाबतीत वस्तूचे उत्पादक व वस्तूचे जे विक्रेते असतात हे अनैसर्गिक असा बाजारपेठेमध्ये वस्तूचा तुटवडा निर्माण करतात आणि एकदा की बाजारपेठेमध्ये वस्तूचा तुटवडा निर्माण झाला तर आपल्याला अर्थशास्त्राचा नियम माहिती आहे की पुरवठा कमी आणि मागणी वाढली की त्या वस्तूंच्या किमती ह्या अवाजवी होतात. मग अशा वेळेस सर्व नैसर्गिक परिस्थिती ठीक असताना ह्या अनैसर्गिक निर्माण केलेल्या तुटवड्यापासून ग्राहकांच्या ज्या वाजवी किमती ग्राहकांना द्याव्या लागत आहेत या अवाजवी किमती कशा आटोक्यात आणता येतील यासाठी सुद्धा राज्य ग्राहक संरक्षण समिती प्रयत्न करत असते. आणि मग ह्या वाजवी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याचं एक उद्दिष्ट ह्या राज्य ग्राहक संरक्षण समितीचं असतं. त्याच्यानंतर अयोग्य किंवा निर्बंधकारी व्यापारी पद्धतींबद्दल तक्रार केल्यास तिच्या निवारण्याचा हक्क ग्राहकांना देणं. बरोबर की बाजारपेठेमध्ये वस्तूची खरेदी करत असताना ग्राहकाने किंवा वस्तूच्या विक्रेत्याने किंवा व्यापाऱ्याने अयोग्य पद्धती किंवा निर्बंधकारक व्यापारी पद्धती वापर केला असेल आणि याबाबत जर तक्रार ग्राहकाने केलेली असेल तर अशा तक्रार निवारण्याचं सुद्धा एक उद्दिष्ट तक्रार निवारण्याचा हक्क ग्राहकांना देण्याचं उद्दिष्ट ह्या राज्य ग्राहक संरक्षण समितीचं असतं. त्याच्यानंतर ग्राहकांना शिक्षणाचा अधिकार देणे. आता आपल्याला माहिती आहे की भारत हा खेड्यांचा देश आहे. बहुसंख्य लोकसंख्या आपली खेड्यामध्ये राहते आहे आणि खेड्यामध्ये राहत असल्या कारणानं शिक्षणाचं प्रमाण देखील खेड्यामध्ये थोडं अल्प असल्या कारणानं तेथील ग्राहकांना आपले हक्क आणि कर्तव्य याबाबत फारशी पाहिजे तेवढी जाणीव नसते. मग अशी जाणीव निर्माण करण्यासाठी राज्य ग्राहक संरक्षण समितीने ग्राहक शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याचं सुद्धा एक उद्दिष्ट ह्या ग्राहकांना असतं. तर कमीत कमी ग्राहकांना आपले हक्क काय आहेत, आपले कर्तव्य काय आहेत, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत याविषयी माहिती मिळवून देण्यासाठी राज्य ग्राहक संरक्षण समितीचं उद्दिष्ट असतं. तदनंतर योग्य तक्रार निवारण केंद्रात गाऱ्हाणे ऐकून घेण्याचा अधिकार ग्राहकांना देणं. म्हणजे जी तक्रार यंत्रणा आहेत आपण हा मुद्दा संपल्यानंतर पुढच्या मुद्द्यामध्ये किंवा पुढच्या लेक्चर्समध्ये ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा बघणारच आहोत. तर योग्य तक्रार निवारण यंत्रणात जर ग्राहकाने तक्रार केली असेल तर त्याचं म्हणणं ऐकून घेण्याचा अधिकार हे ग्राहकांना देण्याचं एक उद्दिष्ट हे राज्य ग्राहक संरक्षण समितीचं असतं. तर अशा प्रकारे ही राज्य ग्राहक संरक्षण समितीची उद्दिष्ट होती. तर आपण आता पुढे पाहणार आहोत की आपण आत्तापर्यंत राज्य ग्राहक संरक्षण समितीबद्दल काय माहिती बघितली तर त्याचा एक सारांश रूपी आपण इथे पाहणार
आहोत. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की राज्य ग्राहक संरक्षण समितीची स्थापना ही कायद्याच्या कलम 41 अन्वये सरकारी राजपत्रात जाहीर सूचना काढून केली जाते. त्याच्यानंतर राज्य ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष हे त्या राज्याचे माननीय मंत्री ग्राहक व पुरवठा खात्याचे असतात. बरोबर. ज्या राज्याची राज्य ग्राहक संघटना असेल त्या राज्याचे कॅबिनेट मंत्री हे त्या राज्य ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष असतात. पण कोणत्या खात्याचे? ग्राहक व पुरवठा खाते. त्याच्यानंतर ग्राहक संरक्षण समितीच्या वर्षातून कमीत कमी 2 सभा होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर वस्तू व सेवांच्या संदर्भात गैरप्रकारांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्याचं एक उद्दिष्ट महत्त्वाचं या राज्य ग्राहक संरक्षण समितीचं असतं. त्याच्यानंतर ग्राहकांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणं. तर साधारणतः आपण या लेक्चरमध्ये आधी बघितलेल्या सर्व जी माहिती होती त्या सर्व माहितीचं सारांश आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल. याच्यानंतर आपण एक नॉलेज चेक म्हणून आत्तापर्यंत आपण जे या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकलो तर त्याची उजळणी म्हणून काही प्रश्न आता तुम्हाला विचारले जातील, त्याचे उत्तरं आपण द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे की राज्य ग्राहक संरक्षण समितीची स्थापना कलम डॅश डॅश अन्वये सरकारकडून राजपत्रात जाहीर सूचनेद्वारे केली जाते. तर आपण हे बघा की राज्य ग्राहक संरक्षण समितीची स्थापना या मुद्द्यामध्ये पण आपण ते बघितलं आणि ज्यावेळेस आपण सारांश घेतला त्या सारांशमध्ये सुद्धा याविषयी माहिती दिलेली होती. तर याचं उत्तर आहे कलम 41 नुसार. प्रश्न क्रमांक 2, राज्य ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष डॅश डॅश असतात. हे सुद्धा आपण सारांशमध्ये सुद्धा बघितलं आणि राज्य ग्राहक संरक्षण समितीची जी रचना होती त्या रचनेमध्ये सुद्धा आपण याबद्दल माहिती मिळवली. तर याचं उत्तर आहे माननीय मंत्री ग्राहक व पुरवठा खाते. ठीक. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे की राज्य ग्राहक संरक्षण समितीच्या वर्षातून डॅश डॅश सभा होणं आवश्यक आहे. तर हे सुद्धा आपण कार्यपद्धतीमध्ये बघितलं की राज्य ग्राहक संरक्षण समितीची जी कार्यपद्धती होती या कार्यपद्धतीमध्ये सांगितलं की राज्य ग्राहक संरक्षण समितीच्या वर्षातून किमान 2 सभा होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर चुटकीबरोबर काही प्रश्न आपण बघू. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की ग्राहकांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणे हे राज्य ग्राहक संरक्षण समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे की चूक आहे? तर हे स्टेटमेंट बरोबर आहे की एक राज्य ग्राहक संरक्षण समितीचं उद्दिष्ट आहे की ग्राहकांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणं, म्हणून हे स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं चुकीबरोबर स्टेटमेंट बघू आपण. वस्तू व सेवांच्या संदर्भात व्यापारातील गैरप्रकारांपासून विक्रेत्यांचं संरक्षण करणं. आता मूळतः कोणतीही ग्राहक संरक्षण समिती असतील ह्या ग्राहक संरक्षण समित्या ह्या ग्राहकांच्या हक्कांसाठी स्थापन झालेल्या आहेत. म्हणून हे जे आपल्याला स्टेटमेंट दिसतं आहे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण इथे विक्रेत्यांचं रक्षण न करता संरक्षण न करता इथे मूळतः ग्राहकांचं संरक्षण करायचं आहे. म्हणून हे विधान काय आहे? चूक आहे. म्हणून वस्तू व सेवांच्या संदर्भात व्यापारातील गैरप्रकारांपासून ग्राहकांचे संरक्षण करणे हे विधान काय असेल? बरोबर असेल. ठीक. तर अशा पद्धतीने आपण ह्या लेक्चरमध्ये इत्यादी माहिती बघितली. आता पुढील व्याख्यानामध्ये आपल्याला बघायचे आहे केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती. मग या केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीची रचना काय असेल, केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीची कार्यपद्धती काय असेल आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीची उद्दिष्टे काय असतील हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायची आहेत.